कोपरगाव तालुक्यासह सर्व महाराष्ट्रामध्ये पावसानं फिरवलेल्या पाठीनं दुष्काळाचं सावट पसरलं आहे। त्याचा परिणाम मात्र पारंपरिक सणावर देखील झाल्याचं चित्र कोपरगाव शहरामध्ये पाहायला मिळालं। गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला बैलपोळा उत्सवाला दुष्काळाची झळ लागून तो खंडित झाला। या पोळा सणाकरिता शहरातील शेतकरी आपल्या शेतीवरील बैल सजवून गावातील वेशीजवळ आणून तेथे प्रथम नगरपालिकेच्या कचरा गाडीच्या बैलाला पोळा फोडण्याचा मान असायचा। मात्र गेल्या 14 ते 15 वर्षांपूर्वीपासून नगरपालिकेनं बैलगाडी बंद केल्यानं ही परंपरा मात्र लोप पावत चालली। आता तर शेतीवरील जनावरांची संख्या अत्याधुनिक यंत्र आणि तंत्रांच्या वापरामुळे दुर्मिळ होत चालली आहे। एकीकडे गावाच्या विशीवर 200 ते 250 बैल पोळ्याच्या उत्सवाला दिसत होते, मात्र आता त्या विशीकडे कोणीही फिरकत नाही, ही शोकांतिका सध्या दिसते आहे। तसेच यापुढील पिढीला जणू फोटो दाखवून असे होते बैलपोळा असं म्हणण्याची वेळ देखील दूर राहिली नाही। या बाबतीत प्रगतशील शेतकरी बाळासाहेब रुईकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। या पोळा सणावर आहे आणि शेतकऱ्याकडे आता गोधन काही राहिलेलं नाही, त्याच्यामुळे कोणत्या शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर आहे झालेले आहे। बैलांची मशागत खूप चांगली असते, परंतु आता बैलच राहिलेले नाही। काही आता थोडके शेतकऱ्यांकडे बैल आहे, त्यात आमचे बैल आज आम्ही इथं पूजा अर्चा केली, परंतु दुष्काळाचं प्रचंड सावट असल्यामुळे पोळा हा सण निरोत्साहामध्ये आम्हा शेतकऱ्यांना साजरा करावा लागत आहे। या बैलपोळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे की हाताच्या बोटावर मोजण्या इतके देखील बैलपोळा उत्सवाला बैल दिसले नाहीत। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, S9 मीडिया, कोपरगाव।